काय म्हणतात रिव्हर राफ्टिंग झाले, आता चाललो आहे. खूप जास्त एक्साइटमेंट आहे. आता पूर्ण आम्ही परत तिकडे आलो आणि आता परत चाललोय गाडीमध्ये आणि त्याच्यासोबत जातो आम्ही. ते आम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे. बघूया कसं काय होतं. हाँ पानी बहुत ज्यादा है. हाँ बहुत ही ज्यादा. पूरे लोग हैं हो मजा आई. खूप जास्त मजा आली. आपण तिकडे जाऊया. तिकडे जाऊन पण शूट तर करणारच आहे. खूप थंडी वाजते. हाँ डर लग रहा है. हाँ बहुत डर लग रहा है. गुंजन को देखो, सब लोग चिलगाय को देखो. चिलगाय चिलगाय उसको कुछ टेंशन ही नहीं है. रिवर राफ्टिंग में भी मैडम नो टेंशन. ये तर निघालोय आम्ही फायनली. कोण सांभाळते. जाऊ दे. वाव काय सुंदर असा व्ह्यू आहे इथे. आणि आम्ही गोप्रो पण घेतले आणि आम्ही आता सुरू करू आमचं. देंगे ना वो. वाव एक नंबर व्ह्यू आहे. एक नंबर. गाइस हाथ ऑल द बेस्ट. ये चलो. तर मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही आकाशात आहे. हम नाशिक से आए, महाराष्ट्र. बाय. जय महाराष्ट्र. तर छान असं खूप सुंदर झालंय आमचं. आणि आम्ही आणि गुंजन इथे स्टंटवाला पण केलं. काही करणार नव्हतं. माझ्यावरती ठरलं होतं की नाही करायचं. आणि जेव्हा वरती उडालो तेव्हा ठरलं की नाही करूयाच आता. आणि खूप मजा आली आहे. तर मी व्हिडिओ तर टाकेलच तो. आणि आता आपण परत आपल्या ज्या जिथून निघालो होतो तिथे परत जाऊया. आणि मग गाईज अंदर बैठे. गाडी हमारी ऊपर आहे. नीचे देखो भाई. आणि मग आता आपण जाऊया मनालीला. यस मेरा फोन मेरे पास ही. तर याचं काय डिटेल्स आहे हे तुम्हाला मी रूमवर गेल्यावर देते. आता खूप कान दुखताय एवढं वरतून आलो तर. हो बस चला. हा तर आम्ही आता थांबलोय कुल्लूला. कुल्लूच्या इथे एक हॉटेल आहे तिथे थांबलोय. आणि खूप जास्त थंडी आहे. हे ऑन रोडच आहे. आता इथून जेवण करून डायरेक्ट मनाली. आणि खूप जास्त थंडी आहे. आम्ही जिथे स्टे करणार होतो तिथे आम्ही आलो आहे. त्याचं नाव मॅड पॅकर्स आहे. आणि हे थोडं शिमलाच्या मध्ये, हे ओल्ड शिमलामध्ये आहे. आणि आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता थोडंसं बाहेर इथे थोडंसं वॉक वगैरे करू म्हटलं. आणि थोडं काहीतरी खाऊ. जसं आम्ही तसं तर आम्ही जेवण करून आलो आहे. आणि खूप छान असं सकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवेलच मी. आणि बाय द वे हॉस्टेल पण म्हणता याला. हॉस्टेल टाईप आहे पण यांचे रूम्स पण खूप छान आहे आणि क्लीन आहे. आणि आम्हाला एकच रूम हवा होता आणि एकच रूममध्ये आम्ही आलो आहे. हाय बहुत थंडी आहे. आता तुम्हाला वेदूचा मी कॉस्ट्यूम पण दाखवते की वेदूने काय ड्रेस घातला आहे. हां असं छान असा रूम आहे. आपण रूम टूर देते तुम्हाला. सो ऐसा है. हम ऐसे ऊपर नीचे. इधर गुंजन, इधर वैश, हाँ इधर मैं और इधर वेदू. और कोई तो है हमारे साथ. हाँ इकडे कपड्स वगैरे आहेत. इकडे असे छान असे कपड्स आहेत. इकडे असे कपड्स आम्ही बॅग्स वगैरे ठेवले आहेत. आणि इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम आहे इकडे. हे ते पण क्लीनच आहे छान असं.
आता मी बाहेर चाललोय, थोडं बसतोय. ए देखो वेदू का कॉस्ट्युम. वेदू की पचड़ी. हा त्याला शेपूट पण आहे. वाव. इसमें मैं कब से पैर रख रही थी. ओ गोपी बहन. हाँ पूरा पूरा दिखा. गोपी बहन. गोपी बहन. भाई कितनी लेयर्स पहनी अपन ने, तब जाके थोड़ा स्टेबल लग रहा है. नहीं तो कितना हाँ. ओ किती क्यूट आहे. मस्त दिख रही. मेन तो मतलब ये है भाई. हा पूछ. ये है. तर आम्ही खाली चाललोय, थोडंसं आम्ही बसून थोडंसं खाऊ वगैरे, थोडंसं आराम वगैरे करू. हा The next गुड मॉर्निंग. तर मंडळी आम्ही रेडी वगैरे झालोय. माझ्या फ्रेंड्सचे पण लुक दाखवते. आम्ही सगळ्यांनी सेम केलेत लुक्स. आता थोडीशी गडबड आहे निघण्याची, तर तुम्हाला दाखवते पुढे. तर हे बघू शकता तुम्ही की बाहेर किती छान वाटतंय, किती सुंदर बर्फ दिसतो इथून. वा 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 खूप सुंदर आहे, खूप सुंदर व्ह्यू आहे इथून. आता निघूया. चलो चलो हो गया क्या. चलो. तसे आम्ही रेडी झालोय. सगळ्यांचे कॉस्ट्युम आमचे सेमच आहेत आणि कसे दिसतोय आम्ही सगळे सेम म्हणजे स्कर्ट्स आणि टॉप वगैरे घातलंय असं. हां आणि कसे दिसतंय कमेंट करून नक्कीच सांगा. तर आपण आता निघूया. हां फोटोजही तुम्हाला बघायला मिळतील. जे आहे ते असं आहे रिसेप्शन एरिया वगैरे आणि इकडे पण रूम्स आहेत असे. हां हां खूप छान आहे. आपण इकडून बाहेर निघूया, जाऊया. आणि इथे सगळे आजूबाजूला जेवढे पण आहेत घरं सगळे असेच आहेत, सेम टू सेमच आहेत. आणि आम्ही जिथे रुकलो आहे याचं नाव मॅड पॅकर्स आहे, जसं तुम्हाला मी काल सांगितलंच. आणि हे ओल्ड मनालीमध्ये आहे. आणि आता निघूया आपण. खूप थंडी आहे त्याच्यामुळे बोललं पण नाही जाते. हां चलो. खूप उतार भाग खूप आहे इकडे आणि इथून सुद्धा बर्फ दिसतोय, तुम्ही बघू शकतात. वा 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 खूप सुंदर. गणपती बाप्पा मंगल मूर्ति. हमें यहाँ से बर्फ दिख रही है. हाँ मैंने दिखाई, अपने रूम से भी दिख रही थी ना. तो बहुत ठंडी. वाओ मुझे इसे टच करना था यार. मैं बचपन में बैठी हूँ. ओह फोटो लेने के पैसे लेते. इसे क्या कहते हैं भैया. याक. थोड़ा सा टेढ़ा कर दो उसको, लग जाएगी. टेढ़ा हो जा भैया. याक जी. स्नो में जाना तो रोहतांग जाना पड़ेगा. रोहतांग ना. पर कोई बोल रहा था कि रोहतांग में भी नहीं है वो. रोहतांग में है. और वो टनल, अटल टनल क्या है वो. अटल टनल अगर मेरे साथ जाना है तो आधे तक मेरी गाड़ी जाती है, वहाँ से ऊपर जाती है. 4x4 बाइक जाता है. 4x4 बाइक. उसमें लेना पड़ेगा आपको 2 बाइक. 2 बाइक. अच्छा उसमें ज़्यादा खर्च आ जाएगा. यहाँ से मेरी गाड़ी का देना पड़ेगा ऊपर का एक्स्ट्रा. और यहाँ अगर आप 4x4 में जाते हो तो सीधा रोहतांग जाते हो. हमें रोहतांग जाना है ना, हाँ तो 4x4 में चले जाओ. 4x4 में क्या सब लोग आ जाएंगे उस पर. हाँ 4 लोग आते हैं. हाँ क्या ठीक आहे फिर वही करते. आणि थंडी पण खूप आहे तर त्याच्यामुळे रस्ते देखो यहाँ के. रस्ते. हां तर मंडळी तुम्ही बघू शकता की इकडचे रस्ते किती डेंजर आहेत. सगळं पहाडवरती ना इकडे, त्यामुळे. सारी दुकानें भी ऐसे हाँ. स्लैंटेड है. आणि इकडे बरेचसे दुकानं वगैरे तिथे म्हणजे बेकरीज खूप आहे इकडे ना. त्रिशूल बेकरी में जाना है हमें. हां तर आमच्या आता आज आमचं रोहतांग पास पण होणार आहे.
आणि अटल टनल जे आहे तिकडे पण जाणार आहे आणि स्नो पण बघायचं आहे आम्हाला ना. पानी हाँ है स्पेशली हाँ स्पेशली सोलांग वैली में स्नो नहीं है हाँ और एक्टिविटीज हमने कल ही कर ली है कर लिए हाँ डायरेक्ट आते ही हां आम्ही काल आल्यावरच ॲक्टिव्हिटीज जसं तुम्हाला मी सांगितलं की काल आम्ही तिकडे सगळ्या राईड्स वगैरे ज्या आम्हाला करायच्या होत्या त्या आम्ही तिकडे जाऊन केल्या आणि आमचं ते लास्ट डेला होतं कुल्लूला बट आम्ही ते आजच केलं बिकॉज मग नंतर टाईम पण नाही मिळणार आणि थकून पण खूप जातो आणि ऑन द वे होतं त्यामुळे आम्ही केलं. आणि आम्हाला काय म्हणता रिव्हर राफ्टिंग 1250मध्ये पडलं कारण काय झालं वाव मस्त व्ह्यू आहे रे. आणि ते आम्हाला म्हणजे तुम्ही बार्गेनिंग केली ना तर तुम्हाला ते नक्कीच कमी करणार. तुम्ही जर ग्रुपनी येणार असं तर सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही ग्रुपनी या कारण ते कमी पण करतात. बार्गेनिंग करा तुम्ही खूप कमी करायचा प्रयत्न करा आणि तिथे ते फोटोज वगैरे पण काढतात. आणि आम्हाला असं वाटतं की आपण परत काय येणार नाही आणि ह्या मेंबर्स आपल्यासोबत परत असणार पण नाही आहेत त्यामुळे आम्ही फोटोज वगैरे पण काढले आणि ते सांगतात 1500 रुपये घेतो आम्ही पण तुम्ही जिथे बार्गेनिंग केली तर तिथे तुम्हाला ते कमीही करून देतील. आणि आम्ही पॅराग्लायडिंग पण केली तर तिथे सुद्धा आम्हाला किती 2800 रुपये लागले त्याचे. त्यांनी आम्हाला साधारण 3,000 रुपये सांगितले होते 3,000-3,500 रुपये पण मग आम्ही तिथेही बार्गेनिंग केली तर त्याच्यामुळे तिथे बी आमचे कमी झाले तर आम्हाला पर पर्सन 4,050 रुपये लागले. आणि आम्ही गोप्रो पण घेतलं त्याच्यामुळे गोप्रोचे 500 वेगळे लागले. जर तुम्ही पण कोणी येणार असाल तर तुम्ही नक्कीच करा आणि हा एन्जॉयमेंट रिपीट नाही भेटत कुठे गेल्यावर आणि घरी गेल्यावर आपल्याला बसता येतो की आपण का केलं नाही तर तुम्ही नक्कीच करा. आणि आम्ही चौघींनी पण केलं आमच्यात असं कोणीच नव्हतं की नाही केलं असं. आणि बिचारा वेदूचं पूर्ण कसा जाम आहे जसं माझं झालं होतं तसं. आणि आता आपण जाऊया पुढे कसं काय होतं हे तुम्हाला मी डिटेल्स देत जाईल. आणि आम्ही जिथे राहतोय ते पण खूप छान आहे म्हणजे कमी बजेटमध्ये पण तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही तिथे नक्कीच येऊ शकतात. म्हणजे खूप हाय बजेट नसेल आमचं पण लिमिटमध्येच बजेट होतं त्याच्यामुळे आम्ही ते चूज केलं. आणि काय डिटेल्स आहे त्याच्या हॉटेल्सच्या वगैरे काय डिटेल्स असतील हे तुम्हाला मी लास्टच्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेल. आपण तिकडे निघूया जायला. आज आमच्या शिशोदे ताई पुढे बसले आहेत. हॅलो ताई. यस हाँ हम एक दिन वेट कर लेंगे. अभी आगे बैठी तो आज के टनल विनल की वीडियो अच्छी निकल लेना. नहीं जाएगी ना 4x4 में बिचारी वेदू मी समजू शकते मला भी असाच त्रास झाला होता. टनल हो पाएगा क्या भैया अगर जाओगे ना मेरे साथ आप हाँ. टनलों की गाड़ी जाएगी और तांग भी पहुंचेगी मेरी गाड़ी. अगर 4x4 में जाओगे तो दूसरे रास्ते से जाते हो सीधा तांग जाती है. बर्फ दिखेगा ना हमें वो इम्पॉर्टंट है अभी बस वही देखना. कारण आम्ही ज्या दिवशी निघालो त्या दिवशी आम्हाला बरेच लोक बोलले की बर्फ नाही आहे असं तसं पण आम्हाला आता आम्ही ठरवलं की आम्ही बर्फ बघूनच जाणार मनालीतून.